नवमेस कितना डबा में अंडा खरीदी ना मोटा हुई जी वो दे हो काही देखो बहु चाय मासा है एक नंबर मोटा दरन माल तर दका मासा भी कसाना सुरू हो गया। हाय गाइस गुड मॉर्निंग बट्टसला जय आदिवासी। तर आज ना आपला न्यू ब्लॉग में तुमना स्वागत बहुसन सकाळीच ना 8 वाजना येत आणि 9 मेस मला येणं केले वाला धारणार तर ये दका के लईवून आम्ही याने गुंता कारण की तो ना पुरा कोगाई दुपारला बी येत के वाला इकणार दुपारला बी आकार कोगाई तो ते मुक म्हणतं चला सकाळी मधली लिहू आणि फ्रीज में ठेवू दिसू तर चला मग फ्रीज में ठेवू मी आता अव दका आटे बसेल तो पोगाय राही ना होता तो दका कशा नाटके करीन बसेल तर चला मग फ्रीज में ठेवतात तर आटे ठेवू दे ना परी चला हो दका ते भी दकी रही ना तो सकाळी मन में भी लागेल होतात बहुसन मी ना 4-5 गुंड भरीन ठेवू दे ना आणि मातन भी भरली ना ये दका ये आता गुंड भरेल आणि मातन भी भरेल आणि आमने ना सकाळी में भाजी भी हुई चाल नहीं आई दका तिका मसाला आई करेला अंडस की भाजी बनाई रहे ना था हम देखो सक्से एक नंबर अंडला येलवत बहुसन अंडस की भाजी बनाई रही ना अच्छा रखाय मग तर फाइनली बहुसन दका अंडा टाकी रही ना तत्ता हम भाजी में पूरे सर आज भाजी गत्ती रही नहीं भाजी तर दका ओ गया एक अंडा और दूसरा अंडा गया ओ भाई 4 अंडा लयलत बहुसन 4 अंडा पूरे सर टाकना पड़े तर दका और तीसरा आता लास्ट में बेस्ट रहे ना नौ में कितना डबा में अंडा खरीदी ना मोटा हुई जी वो दे फुटे जी ना रे फुटना ना बेका ठोक सुतला वो दी वो लाई तर अंडा लई पैनाल 9 में कितना डबा में तो दिनाल मोटा हुई जी वो दर तर चला वो लास्ट में बेस्ट अंडा है और भी टाकी दे तर दका भी गया आता यानंतर ना शेव टाकसू भाजी बनने का उच्च 3 शेव टाकी दिसू मग एक नंबर भाजी बन बहुसन अव दका 9 में डोल के ठोका लगते गया दका आटे बन बन करे तो बेकार पूरा आगाव फील गेला हो 2 डोल घ्यावा त्यात एक पोट टाकना आई बी पोट टाकेला आहे दका आई बी पोट टाकेला तसा वाजव आणि आता दका लता मामीन खोलीला प्लास्टर भी माराय रही ना ये पूरा चारी मेर प्लास्टर माराई आणि आता लता मामी बसेला होय ना का ना आणि आवयाला कामला लायला टाकू आटे हाँ लावाय रही ना गोंटा आतरवा ना चला भाजी हुई गई उच्च 3 शेव टाकूत आता भाई दका शेव टाकाय रही नहीं एक नंबर आता हुई गई बहुसन भाजी थोड़ा टाइम झाकी दिसूत मग खावाला बच्छूत आणि 9 मेस पै गया बाहेर त्याला आता ये ना छपालत लईना परी
रागा हुई जायला कत्ता भी इंगी जाय डायरेक्ट. चला त्याला धकाला जाना पडे आता. चला मग या जेवणला मी बी बसणार जेवणला. दका अंडसनी भाजी शेव टाकीनं भाकर आणि बहुसवन सकाळी मग येणं जेवण करा सोयनं बाहेर इंगू वाटणं पहिलं येणं अशाच दारूना नान मग बेकारच पेट फिरतात का तर बी मुक्काल टाइम लागे जातात जेवणसला बी. चला मग जेवण कर मी. हायदा का 9 मेस कायला येलं फुटाणा वाला येईल होता आमनी गली मग कितना ना येणार 10 रुपया ना. तर दाखा बसून पिवया बी येत ना काया बी. आणि आता कमाई नाही ये गहू निवारही नाही येत दैना करायला जावं. आणि 9 मेसानं डायरेक्ट फुटाणाला येऊन आहे का 10 रुपया वरात ना तेवर सकाळी ना देईल वरात तेव्हाला लय ना. वांदर निघत खाई राही ना तो. आणि देवबाई ना आत्ता ना बेक्क गदारा करे ना तो काही कायचा संध्याकाळशी पाणी आमने गम पाण्याच परिणार आहे ना बेकार जाऊ काय होती यंदा दात धरणं भराला पाहिजे धरणं आठी राही नाही. मी आमला लाईक फॉलो करा आपला खेकड्या धराला बी जाऊ वाला भेटणार ना यंदा रातला जाशील. बहुसन या दिन मन बेक्का खेकड्या मास खात पण यंदा ना काही ना दाट खेकडी बी भेटण्यात ना मास भेटणार ना तर बेक्का जात तामूद धराला यंदा ना पाणी जुना ना त्यामुळे काय ना गणपती बटत ना तिथला मग येतही पाणी. चला गाई संध्याकाळी ना 5 वाज गयात आणि मी चालना या मासलेवाला टाटलेली बाहेर मासवाला गेलं. चलो शेंगा बी सोलाय दरबिन लिल्यान रांधता जन खिचडी दका बहुसन चाय मासा आहे एक नंबर धरम मोठा धरण ना माल. चाललंय 9 मे चलो या मस्त येत ना मग मस्त सुक्क कोल्ला बनवूया कोल्लाच बनवू मस्त काही सोना कमाई आणि यादा का वालण्या शेंगा बी लिहिलं होतं तामू सोया राहिण्यात त्या वालण्या शेंगा ना अहो काही वच वच करत फिराव अहो काही वच करत 9 में हाथ वर आणताच मोबाईल भी पड़ी गया. चला हाथ मास भी लेवाई गया ना इधर का वालण्या शेंगा भी यार तर दका मास भी कसाना सुरू हुई गया एकदम भारी मास है बारीक आणि मासनी भाजी बनाव सुद्धा बहुसनी एकदम खतरनाक. चला मग तर गाइस आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंद होई लाईक कर द्या आणि जो चॅनल वर नवीन हुई तो सब्सक्राइब कर द्या यार. चला भेटूत नंतर ना ब्लॉग में टाटा बाय.